आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अथर्व तुझा नाही तर कुणाचाच नाही। मॅडम काय बोलताय? तुला कळत नाहीये का? सुरुवातीला अथर्व तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हता। तो फक्त आणि फक्त वेदासाठी तयार झाला। उद्या कशावरून तो वेदासाठी त्या मीरालाही स्वीकारणार नाही। कदाचित अथर्व तुझा होण्यासाठी जन्माला चालेला नाहीये। माया, आज वटपौर्णिमा आहे। कालच त्या दोघांचं लग्न झालंय। पहिल्याच वटपौर्णिमेला जर का त्या मीराचा नवरा मेला तर सगळे तिला अपशकुनी म्हणतील। तिला या घरातनं हाकलून लावतील। अथर्व, उद्या त्या मीराचा होण्याआधी आजच त्याचा काटा काढून टाक। कळतंय ना मी काय बोलते ते? You're right, madam. You're right. अथर्व माझा नाही तर कोणाचाच नाही। वेदाचे बाबा, हाऊ डेअर यू! तू इथे कशी आलीस? मला तुझं तोंडी बघायचं नाही। तू ऐकलं नाहीस? तू मला माझ्या रूम मध्ये नकोयस। काय करतेयस? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आणि कोणत्या हक्काने तू माझ्या पाया पडतीयस? आज वटपौर्णिमा आहे। मीरा, मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाही। वेदाचे बाबा, मला माहित आहे जे घडलं ते तुम्हाला मान्य नाहीये। मी पण अजून गोंधळातच आहे, पण जे घडलं ते आपण बदलू शकत नाही ना। आणि आता मी वेदाची आई आहे। मी पण तेच बोलतोय। तू वेदाची आई असशील, माझी बायको नाही। मान्य आहे मला की तुझ्यामुळे वेदा हसू लागलीये, खेळू लागलीये। एवढंच नाही तर माझी वेदा बोलू लागलीये। तू वेदासाठी जे काही केलंस ते माझ्यावर उपकार आहेत, पण म्हणून मी तुला माफ करणार नाहीये। वेदाचे बाबा, तुम्ही मला माफ करावं ही माझी अपेक्षाही नाहीये। मी तुमची गुन्हेगार आहेच, पण मी काय म्हणते त्याच्यावरती विश्वास ठेवा। हे बघा, मायाताईंना वेदा कधीच नको होती। मायाताईंनी ना वेदाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघितलं नसतं। आणि इतकंच काय, नर्मदा आत्या आणि सगळेच त्यामध्ये सामील आहेत। तुझ्यावर विश्वास ठेवायचा मी? हा मीरा, माया अंबिकाची बेस्ट फ्रेंड होती। ती वेदा सोबत असं वागूच शकत नाही। हा तुमचा भ्रम आहे। एनफ मीरा, बस। मला तुझं काही ऐकायचं नाही। आणि आज आलीस ना, माझ्या बेडरूम मध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही, लक्षात ठेव। वेदाचे बाबा, आज मी तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही। तुमचा हा समज मला दूर करावा लागणारच आहे। मला माहित आहे
जे घडलं ते तुम्हाला मान्य नसेल, हे नातं तुम्हाला मान्य नसेल, पण हे नातं मला निभावं लागणारच आहे. वेदाचा सांभाळ करण्यासोबतच आपला संसार सावरण्याची सुद्धा माझ्यावर जबाबदारी आहे. अहो, मी आज फक्त तुमच्या पाया पडायला आले होते. वटपौर्णिमा करणार नव्हते, पण आता मी ठरवलंय, ही वटपौर्णिमा मी साजरी करणार. आपल्या घरासाठी, माझ्या वेदासाठी आणि आपल्या संसारासाठी सुद्धा. वहिनी, हे पण झालं. हं? तरी सगळं सामान एकदा नीट चेक करून घे, तिकडे जाऊन गडबड नको. हा. आई, आई ऐक ना, वहिनीला सुद्धा पूजेचं वाण बनायला शिकव ना. कशाला? आपल्याशी खोटं बोलून फसवून हिने लग्न केलंय. अशा खोटारड्या मुलीला रामपुरींची सून बनवून मिरवायचंय का बाहेर? पण आता झाली ना ती सून. मोलकरी नाही ती आपल्या घरातली. ए मीरा, गपचूप घरात बसायचंय. अजिबात आमच्या मागे मागे यायचं नाहीये तिथे. शहाणपणा दाखवू नको स्वतःचा. आई, अगं तू तरी काय पण काय शिकवणार होती तिला? सगळं तिच्या काकांकडनं नीट शिकून आलेली असणार आहे ती. आई, बाबांनीच सांगितलं, सून म्हणून वटपौर्णिमा म्हणून या घरात तिचा गृहप्रवेश दादासाहेबांनी केला, मी नाही केला. मीरा, ए मीरा, मीरा, मीरा. हे भिकारणे लोक का आलेत घरात? आत्या, घरी बसले ना तरी चांगले आहेत ते. आणि मीच बोलवलंय त्यांना. वहिनी, अगं चल, काका आलेत तुझे. चल चल ये. ये. तुला जपणार